नमस्कार. पुन्हा एकदा आपलं माहितीगार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण जी काही सिरीज सुरू केली की आपण रोज नवा व्हिडिओ नवी स्कीम, पण रोज एक स्कीम बघतोय जे की म्हाडा जे लॉटरीमध्ये ज्या स्कीम काढल्या त्यातल्या ज्या ज्या ठिकाणी मॅक्झिमम जे काही फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेत लॉटरीसाठी त्या स्कीम आपण बघत आहोत, त्यांची बेसिक माहिती अभ्यासत आहोत. तर आज जे काही आपण व्हिडिओ बघणार आहोत तर तो एक स्कीम नाही आहे, या ठिकाणी एकाच वेळेस 4 स्कीम आहेत एकाच लोकेशनला. हो, नक्की बरोबर ऐकताय तुम्ही. ही जी स्कीम आहे ती एकाच लोकेशनला आहे आणि एकाच ठिकाणी 4 बिल्डिंग्स आहेत. तर चला तर मग बघूया. त्यापूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि जे काही तुमचे मित्रपरिवार असतील, तुमचे फॅमिली मेंबर असतील जे म्हाडा लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहोचवा. ओके, चला तर मग बघूया आपण कोणत्या स्कीम आहेत ज्या एकाच लोकेशनला आहेत आणि 4 ज्या म्हाडाने स्कीम काढल्यात तर त्या कोणत्या बिल्डरच्या आहेत किंवा तिथं जागा किती आहेत तर ते आपण बघूया. ओके, तर जॉय विले जे की शहापूरजी पालनजी ह्यांची जी काही मोठी टाउनशिप आहे हडपसरमधली, तर त्या स्कीममध्ये जर आपण बघितलं तर 4 ज्या काही प्रोजेक्ट आहेत, स्कीम आहेत त्या अवेलेबल आहेत. 845, 846, 871 आणि 872 या ज्या 4 ज्या काही स्कीम आहेत त्या एकाच लोकेशनला आहेत. फक्त या ठिकाणी जर बघितलं 845 हे जॉय विले नावाने रजिस्टर आहे. हे सुद्धा जॉय विले विंग डी आहे आणि विंग सी आहे. तर ज्या काही 2 बिल्डिंग आहेत त्या EWS बिल्डिंग विंग बी आणि EWS बिल्डिंग विंग ए. हे शेबळवाडीचे जे काही 1 BHK आहेत, सगळे जे काही 1 BHK आहेत ह्या ज्या 4 स्कीम ह्या एकाच लोकेशनला आहेत. जॉय विले शहापूरजी पालनजी जो की एक नामांकित बिल्डर आहे, त्या बिल्डरच्या जे काही मोठी टाउनशिप आहे हडपसरमधली त्या ठिकाणच्या 4 स्कीम आहेत. तर आपण जे काही पहिलं पॅरामीटर असतं की आपण जर एखाद्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर आपण काय बघतो की त्या ठिकाणी आपण रिझर्वेशन आरक्षण गटनिहाय किती जागा आहेत ते बघतो. तर या ठिकाणी आपण बघितलं तर ही सी विंग आहे. या ठिकाणी आपल्याला जर बघितलं ह्या स्कीमचं तर आपण 4 स्कीमचं थोडंसं जो काही डिटेल्स आहेत त्या बघूया की त्या ठिकाणी रिझर्वेशन किती आहे किंवा त्यांच्या प्राइस रेंजमध्ये काय डिफरन्स आहे का किंवा एरियामध्ये काही डिफरन्स आहे का. आपण जर बघितलं तर ह्या 4 स्कीम आहेत अनुक्रमांक 9, 10, 25 आणि 26 हे त्यांचे स्कीम कोड आहेत आणि हे योजनेची नावं आहेत. आपण जी काय बघितली EWS बिल्डिंग जॉय विले म्हणून आहे आणि 2 बिल्डिंग EWS बिल्डिंग आहे. ही A, B, C आणि D ह्या 4ही बिल्डिंग एकाच लोकेशनला आहेत. सगळे 1 BHK आहेत. तर आपण त्यांचं प्राईस जरी बघितलं तरी प्राईस सुद्धा सेमच आहेत. त्यांचं बांधकाम क्षेत्रफळही सेमच आहे, त्यांचं चटई क्षेत्रफळ सेम आहे. फक्त जे काही एकूण संज्ञा अवेलेबल आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. कारण ह्या 2 स्कीम जर बघितल्या C आणि D तर ह्या ऑलरेडी या आधी लॉटरीमध्ये आलेल्या आहेत आणि जे काही राहिलेले फ्लॅट्स असतील मागच्या लॉटरीमध्ये किंवा त्याच्या आधीच्या तर ते फ्लॅट्स आता नव्याने उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण जर बघितलं तर 78 आणि 88 फ्लॅट आहेत. C मध्ये 78 आणि D मध्ये 88 फ्लॅट आहेत. आणि जर आपण ह्या 2 जर विंग बघितल्या EWS बिल्डिंगची विंग B आणि A तर त्या प्रथमच लॉटरीमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये दोन्हीमध्ये 129 फ्लॅट्स अवेलेबल आहेत म्हाडाच्या लॉटरीसाठी. आपण स्कीम वाईज जर बघितलं किंवा आरक्षण वाईज जर बघितलं तर एकाच लोकेशनला खूप साऱ्या जागा आहेत. लोकेशन एक आहे पण स्कीम 4 आहेत. तर आपल्याला ॲप्लिकेशन सुद्धा 4च करावे लागतील या ठिकाणी. ओके, पण जागा भरपूर आहे. आपल्याला जर आपण एकाच ठिकाणी ह्या जॉय विलेसाठी बघत असाल तर आपण 4 ठिकाणी आपल्या एका प्रोफाईलमधून ॲप्लिकेशन करू शकतो. की प्रोबॅबिलिटी आहे कुठेतरी एका विंगमध्ये आपल्याला लॉटरीचं विनर होऊ शकतो. ओके, जर आपण बघितलं रिझर्वेशन वाईज तर रिझर्वेशन प्रत्येक जे काही आरक्षण गट आहे त्यासाठी या ठिकाणी रिझर्वेशन अवेलेबल आहेत आणि जनरल पब्लिकसाठी सुद्धा खूप साऱ्या जागा अवेलेबल आहेत. ओके, तर हे झालं ह्या स्कीमचं जे काही आरक्षण गटनिहाय आहे उपलब्ध सदनिका त्यांची माहिती. ओके, नंतर आपण पुढे बघूया लोकेशन आणि त्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे. तर आपण थोडंसं कॅल्क्युलेशन केलं होतं की प्रत्येक स्कीमचे मिळून किती त्या लोकेशनला जागा अवेलेबल आहेत. आपण जर बघितलं तर 424 जे काही फ्लॅट्स आहेत ते एकाच लोकेशनला म्हाडाने उपलब्ध करून दिलेलं आहे लॉटरीमध्ये. ओके, 424 फ्लॅट्स खूप मोठे जे काही टेनमेंट्स आहेत ते ह्या एरियामध्ये आहे, एकाच लोकेशनला आहे. तर आपण लोकेशन तर बघणार आहोत, सगळ्यांचे आपण प्राइस बघितल्या किंवा रिझर्वेशन वाईज किती जागा आहेत ते बघितलं.
आणि त्यांची किंमतही सेम आहे. फक्त ह्याच्यात आपल्याला एक फरक असू शकतो की नाही सेमच आहे. EMD जी काही अमाऊंट आहे ती सुद्धा सेम आहे. ओके. ह्याच्यातला एक जो प्रोजेक्ट आहे त्याला रेरावर OC रिसिव्ड म्हणून मेन्शन केलेलं आहे. बाकीचे सगळ्या प्रोजेक्टसाठी रेराचा नंबर आपल्याला अवेलेबल आहे, जिथे जाऊन आपण डिटेल्स बघू शकतो. ओके. तर ह्या ठिकाणी फ्लोअर प्लॅन अवेलेबल केलेला आहे, लोकेशन प्लॅन सुद्धा अवेलेबल आहे आणि जो काही गुगल मॅप्सचा व्ह्यू जो आहे तो सुद्धा अवेलेबल आहे. तर ह्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर या ठिकाणी बिल्डिंगचा फोटो आपल्याला दिसतोय, जो की एक्झॅक्ट फोटो नसेल पण जो काही प्लॅन किंवा त्या बिल्डिंगचं जो काही स्ट्रक्चर आहे त्याचा सिमिलर फोटो अवेलेबल करून दिलेला आहे म्हाडाने या ठिकाणी. ओके. त्यानंतर हे जे काही ऑनगोईंग कन्स्ट्रक्शनचा फोटो आपल्याला एका ठिकाणी बघायला भेटतोय. ओके. तर आता आपण जे काही आहे लाईव्ह लोकेशनवर जाऊया आणि नियर बायच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण थोड्याशा बघूया. हे जे काही पिन पॉईंटचं लोकेशन आहे या ठिकाणी ते लोकेशन दिले, पण तो जो काही म्हाडाचा टावर आहे तो नाहीये. ॲक्च्युली त्या ज्या बिल्डिंग्स आहेत ते ह्या ठिकाणी आहेत, जिथे गुगल मॅप्सवर त्यांना जॉय विले लिबर्टी, टावर C, टावर D या ठिकाणी एक टावर आहे आणि त्याच्या बाजूला A आणि B हे 2 टावर या ठिकाणी आहेत. आपण जर बघितलं तर हा जो पूर्ण एरिया दिसतोय आपल्याला, हा पूर्ण जॉय विलेचा जो काही आहे तो संपूर्ण एरिया जॉय विले टाउनशिपचा आहे. या ठिकाणी मल्टिपल बिल्डिंग्स आहेत, टावर्स आहेत जे की जॉय विलेचे आहेत आणि त्याच्यासोबतच ह्या ज्या काही 4 ज्या काही आपण बिल्डिंग बघतो जिथे 4 स्कीम अवेलेबल आहेत म्हाडामध्ये, त्या ह्या ठिकाणी आहेत त्या 4 स्कीम. हा जो पूर्ण जो काही संपूर्ण एरिया आहे हा पूर्णच्या पूर्ण जॉय विलेचा आहे. पण एक डाऊट आहे की ही बिल्डिंग ह्या बाजूला आहे, हिला एंट्रन्स ह्याच रोडनी असेल. पॉसिबिलिटी आहे की त्याच्या मेन जे काही प्रायव्हेट बिल्डिंग्स आहेत त्यामधून ॲक्सेस नसणारे, म्हणजे वेगळंच जे काही बिल्डिंग किंवा त्याच्या ॲमेनिटीज स्पेस या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. सध्या तरी तसंच दिसतंय. आपण प्लॅन बिल्डिंग जो काही ॲक्च्युअल प्लॅन आहे त्यामध्ये आपल्याला डिटेल माहिती भेटेल. हा शेवाळवाडी रोड आहे, या ठिकाणीच त्याचं एंट्रन्स दिसतंय. या ठिकाणी स्ट्रीट व्ह्यू तर नाही आहे, बट आपण ह्यावर जर बघितलं तर ऑनगोईंग जे काही बिल्डिंग ज्या काही रेडी आहेत त्यांचे फोटो अवेलेबल आहेत, जे की C आणि D बिल्डिंग रेडी आहेत. स्ट्रक्चर आणि जे बाहेरून दिसते छान बिल्डिंग दिसत आहेत. ओके. तर या 2 बिल्डिंग तरी रेडी आहेत, कन्स्ट्रक्शन रेडी आहेत, किंवा कारण याचे ऑलरेडी काही फ्लॅट्स मागच्या लॉटरीमध्ये गेलेले आहेत. आपण बघितलं की C आणि D विंगमध्ये जे की द्वितीय लॉटरीमध्ये हे अवेलेबल झालेली आहे. तर ह्या 2 बिल्डिंग सध्या ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन इमेजरीवर तरी दिसते, आपण ॲक्च्युअल प्लॅनवर किंवा रेराच्या वेबसाईटवर बघूया. तर नियर बाय लोकेशन जर म्हटलं तर या ठिकाणी SP जी काही इन्फोसिटी आहे, शापूरजी पालनजी इन्फोसिटी, त्याच्यानंतर हडपसर गाडीतळ चा जो रोड, किंवा हा जो सोलापूर हायवे आहे, किंवा हा जो काही सासवडला जाणारा रोड आहे, या ठिकाणी फुरसुंगी आहे. नियर बाय फुरसुंगीचं रेल्वे स्टेशन सुद्धा असेल या ठिकाणी. तर लोकेशन हे हडपसरच्या नियर बाय आहे. जर आपण बघितलं तर सोलापूर हायवेपासून जो काही या ठिकाणी एक बस स्टॉप सुद्धा आहे PMPLचा, आणि याच ठिकाणी जो काही सोलापूरचा जो काही हायवे आहे त्या मेन हायवेपासूनच हा जॉय विलेचा पूर्ण रोड चालू होतोय. खूप मोठा ड्युअल कॅरेज रोड आहे, 2 बाजूला सेपरेट लेन आहेत असा रोड, खूप मोठा रोड जो काही आहे तो या जॉय विले सिटीसाठी आहे. आणि ह्या बाजूने एक छोटासा जो काही सर्व्हिस रोड दिसतोय तो या बाजूला जातोय इथपर्यंत जॉय विले हा, आणि तो कनेक्ट होतो शेवाळवाडी रोडला. आणि ह्या जो काही शेवाळवाडी रोड आहे तो अशी शक्यता वाटते की याच्यासाठी सेपरेट जो काही एंट्रन्स आहे तो ह्या बाजूने असेल, कारण त्याचे प्रायव्हेट जे काही बिल्डिंग्स आहेत त्याने त्यासाठी एक खूप मोठासा रोड बनवलेला आहे. सध्या तरी वाटत नाही की म्हाडाला एंट्रन्स असेल. म्हाडाची जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला त्याच्या मेन जे काही ॲमेनिटीज असेल किंवा बाकी त्याचे जे काही जर तिथे शॉप्स वगैरे असेल त्याला डायरेक्ट ॲक्सेस असेल असं वाटत नाही आहे. तर ह्या बाजूने एंट्रन्स असेल, आपण ते मॅप्सवर बघूया. ओके. तर हे झालं त्याचं लोकेशन. आणि आपण बघूया की आता ह्याचे 3 जे काही प्रोजेक्ट आहे त्यांचे महारेरावर रजिस्ट्रेशन दिसत आहे. एकाला OC रिसिव्ड आहे पण तो रेडी पोझिशन आहे. तर ते जर बघितलं आपण तर हा C आणि D हा जर आपण बघतो तर D बिंगचा प्लॅन आहे. याच्यामध्ये हे जे काय आहे कम्प्लिशन 30/12/2025 म्हणजे डिसेंबर 2025 ह्या बिल्डिंगचं पोझिशन आहे. त्यानंतर प्रमोटर तर आपण बघितलेत की जॉय विले शापूरजी पालनजी जो आहे त्यांचं हे कन्स्ट्रक्शन साईट आहे. लिटिगेशन बद्दल जर बघितलं तर या ठिकाणी लिटिगेशन दिसते. सब डिव्हिजनल ऑफिसर हवेली पुणे, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन पुणे, एक
सिव्हिल डिव्हिजन ऑफिसर हवेली पुणे आणि एक जे काय आहे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन पुणे या ठिकाणी दिसते आपल्याला. हे दोन्ही पण पुणे. त्यांचे केस नंबर आहेत एक अधिक आहे ती 2018 पासून ऑनगोईंग स्टेटस सध्या तरी इथे अवेलेबल ज्या काही माहितीनुसार ते ऑनगोईंग आहे. 2022ला एक लिटिगेशन आहे जे की ऑनगोईंग आहे. ओके, तर जास्त डिटेलसाठी आपण जे काही कोर्ट किंवा जे काही केसेसच्या नंबरवरून आपण बाकीच्या डिटेल्स पण चेक करू शकता किंवा बाकी लिगल आपण कन्सर्न करू शकता किंवा माडाशी आपण कनेक्ट करून विचारू शकता की ह्यावर जर आपल्याला लिटिगेशन दिसतंय तर ह्या रजिस्ट्रेशनसाठी किंवा लॉटरीसाठी काही त्याचा इम्पॅक्ट नाही ना, हे आपण विचारून घेऊ शकता. ओके, कधी कधी कसं सिव्हिरिटी जास्त नसते ते रिझॉल्व पण होऊन जातात. पण कधी कधी आपण जर आता घर घेतो तर आपण माहिती चेक केलेली खूप महत्त्वाची आहे. ओके, सेमच आपण जर बघितलं बाकीचे जे काही आहेत जे बी विंग आहे आणि ए विंग आहे याच्यात फरक आहे की हा जे काय आहे ह्या बी आणि ए विंगचं जे काही पोझिशन आहे ते 2027ला आहे, 30/9/2027. आणि जे काही सी आणि डी जे बिल्डिंग आहे ते रेडी पोझिशन म्हणजे डिसेंबर 2025 आहे, म्हणजे ते रेडीच आहे. आपण इमेजमध्ये पण बघितलं ते रेडी, जवळपास रेडीच पोझिशन आहे. ओके, तर एवढा एक फरक आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं डी विंग जी बघतोय आपण त्याच्यात 13 सँक्शन बिल्डिंग डिटेल्समध्ये जर बघितलं तर 13 फ्लोअर दिसत आहे आपल्याला. त्याच्यातले हॅबिटेबल टोटल सगळे फ्लोअरच हॅबिटेबल फ्लोअर आहेत आणि 129 टोटल जर बघितलं तर आपण 129 युनिट्स आहेत. चारही ठिकाणी आपल्याला तेवढेच युनिट्स बघायला भेटतील. सेम ह्या 2 बिल्डिंगसाठी पण आपण जर बघितलं तर सेमच लिटिगेशन किंवा केस नंबर आपल्याला दिसतो 2018. जे काही आपण यामध्ये बघितलं तर सेमच लिटिगेशन आहेत पूर्ण. 4 जे काही 3 जे काही आता महारेरावर 3 प्रोजेक्ट आपल्याला अवेलेबल दिसत आहे तर सेमच जे काय आहे केस नंबर आपल्याला बघायला भेटतं आणि सेमच 129 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. सी आणि डी मधले काही फ्लॅट्स मागच्या लॉटरीमध्ये गेलेले आहेत, त्यातले राहिलेलेच फ्लॅट ह्याच्यात आपण बघितले की सी आणि डी बँक ही सेकंड लॉटरीसाठी आलेली, त्यामुळे ते थोडेसे फ्लॅट आहेत. पण टोटल 4ही बिल्डिंगमध्ये 129 फ्लॅट्स आहेत. 13 फ्लोअरच्या बिल्डिंग आहेत आणि 4 फ्लोअर जे काय आहेत 4ही बिल्डिंगमध्ये 129 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर यामध्ये आपण जर अपार्टमेंटची समरी बघितली डी विंग मधली स्टिल्ट टाईप 9 आहेत, म्हणजे युनिट्स 9 आहेत आणि 120 हॅबिटेबल फ्लोअर आहेत. 129 टोटल आहेत. पार्किंग डिटेल्समध्ये जर बघितलं तर टोटल पार्किंग या ठिकाणी 161 अवेलेबल आहे, जे की ओपन पार्किंग आहे. या ठिकाणी असं कार पार्किंग किंवा टू व्हीलर पार्किंगच्या सेक्शनमध्ये काही मेन्शन नाही आहे, पण जे काही टोटल नंबर ऑफ पार्किंग जे आहे त्या ठिकाणी 161 मेन्शन आहे. टिपिकल फ्लोअर प्लॅन बघूया किंवा लेआउट, आपण पहिला लेआउट बघूया. आता आपण प्रत्येक स्कीमचा बघणार नाही आहोत कारण सेमच स्ट्रक्चर आहे, सेमच फ्लॅट्स आहेत. तर आपण आत्ता जो बघतो डी विंगचा आहे, जो की हा हायलाइटेड एरिया आहे. हा जर पूर्ण आपण जर प्लॅन बघितला तर पूर्ण ही जॉय विलेजचे जे काय आहे टाउनशिप खूप मोठी टाउनशिप आहे. या ठिकाणी जर आपण बघितले तर जवळपास खूप साऱ्या बिल्डिंग आहेत, जवळपास 21 बिल्डिंग आहेत या ठिकाणी पूर्ण प्रायव्हेट. आणि ह्या बाजूला जर बघितलं तर टॉवर आहेत. या ठिकाणी जवळपास 9 टॉवर आहेत. हे सगळे जर आपण बघितले तर हे 9 टॉवर एका बाजूला आणि या ठिकाणी बिल्डिंग्स आहेत. जवळपास 21 बिल्डिंग आहेत आणि म्हाडाच्या ज्या काही आहे 4 बिल्डिंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ओके, पार्किंग अवेलेबल दिसतंय खूप सारं जे काय आहे ओपन स्पेसमध्ये आहे. आणि 4 बिल्डिंगचं स्ट्रक्चर जर बघितले, हा सी आणि डी विंगचं आणि ही ए आणि बी विंग आहे, सेमच स्ट्रक्चर आहे सगळ्या ज्या काही 4 बिल्डिंगचं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर इंटरनल कंपाऊंड वॉल दिसते आपल्याला, जे काय आपण म्हणत होतो की ह्याचा जो काही ॲक्सेस आहे की नाही मेन जे काही बिल्डिंग आहे, तर या ठिकाणी मेन्शन आहे लेआउटमध्ये की कंपाऊंड वॉल आहे. त्यामुळे थोडासा डाऊट आहे की ही बिल्डिंग जी काय आहे ते ह्या रोडनेच ॲक्सेस असेल. इकडची जी काही प्रायव्हेट बिल्डिंग आहे त्या बाजूने त्याला ॲक्सेस नसणार आहे. ओके, तर ओपन स्पेस आहे खूप मोठी, म्हणजे 2 बिल्डिंगच्या एवढा तर मग ओपन स्पेसच दिसतोय किंवा पार्किंग अवेलेबल दिसतं. इंटरनल रोड आहेत, प्रॉपर एक टाउनशिप सारखं हे काही 4 ज्या काही स्कीम आहेत त्या या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी 2 एक्झिट किंवा एंट्रन्स असेल, ह्या बाजूला 2 रोड आहे. इथे जे काही STP DG वगैरे ह्या गोष्टी ह्या बाजूला आहेत. ओके, ह्या ठिकाणी थोडंसं एरिया दिसतो, या ठिकाणी ओपन स्पेस किंवा अम्युनिटी एरिया असेल. तर हा झाला जो काय आहे लेआउट आहे. ह्यामध्ये बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला अम्युनिटी स्पेस आहे, ह्या बाजूला अम्युनिटी स्पेस खूप मोठी अम्युनिटी स्पेस आहे, जी की PMRDला हँडओव्हर आहे. मे बी त्यामध्ये
डेव्हलपमेंट PMRDA काय करते, गार्डन बनवते किंवा बाकीच्या जे काही प्लॅन आहेत, पण खूप मोठी जी काही स्पेस आहे ती PMRDAला हँडओव्हर आहे, जे की आपण जी म्हाडाची बिल्डिंग बघतो त्याच ठिकाणी आहे ती. ओके, हे झालं बिल्डिंगचं जे काय आहे लेआउट. तर आपण बिल्डिंग प्लॅन बघणार आहोत, टिपिकल फ्लोअर प्लॅन. ओके, तर आपण जो काही लेआउट बघितलं, तर यानंतर आपण टिपिकल फ्लोअर प्लॅन बघणार आहोत की फ्लॅटचं स्ट्रक्चर कसं आहे. ओके, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल बिल्डिंगचा आपल्याला प्लॅन बघायची गरज वाटत नाही, कारण सगळ्यांचं स्ट्रक्चर किंवा जो काही बिल्डिंग स्ट्रक्चर आहे ते सेम आहे. तर आपण बघूया की ओके, तर हा जो काय आहे तो आपण एक फ्लॅटचं प्लॅन बघूया की स्ट्रक्चर कसं आहे त्याचं. एंट्रन्स आहे, लिव्हिंग आणि किचन कॉमन आहे, जे काही पूर्ण आपल्याला थोडंसं एल शेपमध्ये दिसेल. टॉयलेट आहे आणि बेडरूम आहे. तर बाल्कनी या ठिकाणी नाही आहे, बट जो किचन आणि लिव्हिंग रूमचा जर स्पेस बघितला तर खूप मोठा स्पेस दिसतो. ओके, टॉयलेट आहे आणि या ठिकाणी बेडरूम आहे. तर सेमच स्ट्रक्चर आहे. बाकी जवळपास सगळे जे काही फ्लॅट्स आहेत त्यांचं सेमच स्ट्रक्चर आहे. तर आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो काही आपल्याला हायलाइटेड एरिया दिसतोय इथून इथपर्यंत, जो की या ठिकाणी क्रॉस मार्क केलेला आहे, तो एरिया जर सोडला तर हा डी विंगचा पार्ट आहे. ह्या बाजूला आपण जर बघितलं तर हा डी विंगचा पार्ट आहे. स्ट्रक्चर सेम आहे. फ्लॅट्स जे काय आहेत विदाऊट बाल्कनी आहेत. 2 लिफ्ट्स दिसत आहे आपल्याला सेंटरला, आणि या ठिकाणी जे काय आहे स्टेअर केस आहे एक कॉमन. ह्या सेम जे काय आपण बघितलं सी विंगचा स्ट्रक्चर पण सेमच आहे, ज्या ठिकाणी आपल्याला सी विंगसाठी 2 लिफ्ट्स आहेत आणि एक स्टेअर केस आहे. ओके, तर बिल्डिंग प्लॅन आहे असं व्यवस्थित आहे. फक्त बाल्कनी नाही आहे या ठिकाणी. ओके, बाकी डिटेल्स ह्याच्यामध्ये जर बघितले आपण, ग्राउंड फ्लोअर आहेत आणि जवळ 12 फ्लोअर आहे. 8 फ्लोअरला रिफ्युजी एरिया आहे. ओके, सगळ्या फ्लॅट्स सेमच आहे. आता हे जो काय आहे सी आणि डीचा जो काही प्लॅन इथं दाखवला आहे, त्यामुळे आपल्याला 258 दिसत आहे. तर हे टोटल सी आणि डी विंग्स मिळून जे काही फ्लॅट्स आहेत. ओके, तर हे झालं बिल्डिंगचं लेआउट आणि जे काही बिल्डिंग प्लॅन आहे. तर आता फायनल आपण बघतो की ह्या जो काही फ्लॅट्स आहेत, आपण जर बघितलं सगळं जे काही स्कीम आहे त्यांची प्राईस 19,75,800 आहे. तर आपण बघतो की ह्याचं मार्केट कम्पॅरिझन किंवा जे काही शापूरजी पालनजीचे जे काही प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे त्यांच्याबरोबर कम्पॅरिझन होणार नाही आहे, पण आपण एक अंदाज घेऊ की त्या ठिकाणी जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत 2 BHK जरी असतील तर त्या कार्पेट एरियावरून आपण अंदाज लावू शकतो की जो 1 BHK मध्ये आपल्याला कार्पेट एरिया अवेलेबल होतोय त्या ठिकाणी. आता आपण जर बघितलं याचं 49.73 जो काही आहे कार्पेट एरिया, जर आपण स्क्वेअर मीटर टू स्क्वेअर फूट केलं कार्पेट एरिया बघतो आपण, तर जवळपास 535, म्हणजे खूप मोठा 1 BHKचा फ्लॅट आहे. कार्पेट एरिया 535 हा म्हणजे खूप मोठा फ्लॅट आहे 1 BHK साठी. सध्याचे जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत, म्हणजे प्रायव्हेट बिल्डर जरी फ्लॅट देत असेल तर आपण बघितलं तर एवढा मोठा कार्पेट एरिया शक्यतो रेअरली आपल्याला बघायला भेटतो. तर आपण 535 जर कार्पेट एरिया म्हटलं तर खूप मोठा कार्पेट एरिया आहे. आणि ह्याचं जर आपण शापूरजी पालनजीचे सेम त्याच एरियातले जे काही टाउनशिपमधले जे काही बिल्डिंग्स आहेत त्यांचं जे काही प्राईस रेंज बघितली तर ती आपल्याला बघायला भेटते की 72.6 लाख, ज्याची प्राईस म्हणजे कार्पेट एरिया जर बघितलं तर 589 आहे. आणि आपल्याला जो काही 535 अवेलेबल होतोय 19-20 लाख रुपये आपण ॲव्हरेज पकडलं तर 20 लाखामध्ये आपल्याला तो अवेलेबल होतोय. तर या दृष्टीने आपण जर विचार केला तर त्याचा जर 2 BHKचा 726 जो काही स्क्वेअर फूटचा एरिया आपण बघितला तर तो जवळपास 95.22 लाखाला आहे प्लस चार्जेस. ओके, तर कम्पॅरिझन केलं तर नक्कीच आपण जर ह्या 589ची कम्पॅरिझन केलं तर जो की 72.6 लाखाला आहे, तर नक्कीच हा जो काही आहे तो फ्लॅट आपल्यासाठी फायदेशीर असेल, कारण 49.73 म्हणजे चांगला जो काही कार्पेट एरिया त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे. ओके, तर हे झालं त्याचं ॲनालिसिस. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशा नवीन स्कीमच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.